पूजन भावे वारिण मने नमः तमेव माता पिता तमेव करोमि अद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण मागे हात मागे भैया गणपती बाप्पा मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाशी पूर्वी प्रेम प्रपादराशी सर्वांगी गंगाराम सिंधुराशी शांती धडके मान भवाती मंगलमूर्ती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मधल्या काळामध्ये पाऊस आला आणि पावसामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना थोडासा पीक नुकसानीचा फटका बसलेला आहे। त्याचं सर्वे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत आणि सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना सुद्धा शासनाने जाहीर केल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं या ठिकाणी निधी देण्याचं सुद्धा सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीणच्या माध्यमातून सुद्धा आमच्या घराघरामध्ये सर्व बहिणींच्या याच्यामध्ये आनंद आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा देण्याच्या संदर्भात शासनाची अतिशय सकारात्मक भूमिका आहे। दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन माझ्या घरामध्ये झालेलं आहे आणि त्याची रीतसर स्थापनासुद्धा आता आम्ही सर्व कुटुंबियांनी केलेली आहे। अतिशय मंगल वातावरण आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे। जिकडे तिकडे गणपती बाप्पाचं आगमन होत आहे। अतिशय उत्साहाचं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे। खरं तर गणपती बाप्पांना साकडं घालताना राज्यातल्या जनतेचं आणि खास करून शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी आणि आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं आणि सर्वांना सुख समाधान समृद्धी आणि आरोग्यमय जीवन आणि प्रत्येक जनतेच्या मनातली मनोकामना बाप्पांनी पूर्ण करावी असं साकडा या ठिकाणी मी बाप्पांना घालतो आहे। आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्र सरकार आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनीसुद्धा त्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचं स्थापना केलेली आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व सरकारमधील मंत्री या राज्यातल्या सर्वसामान्याच्या हितासाठी जे पाहिजे तसे निर्णय करतो आहे आणि त्याच्यातून सर्वसामान्य जनताही या सरकारवर खुश आहे। त्यांना खऱ्या अर्थानं समाधान आहे आणि नक्कीच या ठिकाणी बाप्पाच्या या आगमनामुळे मंगलमय वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे, जिल्ह्यात आहे। जिल्ह्यामध्ये